नमस्कार, ट्विन्स जय जया या चॅनेलवर मी छाया तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण मेंदूवडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 कप पाणी घालून डाळ भिजण्यासाठी ठेवावी। 4 ते 5 तास तुम्ही डाळ भिजवू शकता किंवा रात्रभरही तुम्ही डाळ भिजवत ठेवू शकता। इथे मी रात्रभर डाळ भिजत ठेवलेली होती, त्यामुळे डाळ छान भिजलेली आहे। ऑलमोस्ट डबल डाळ झालेली आहे। जेवढी जास्त डाळ छान भिजेल तेवढा मेंदूवडाही छान बनतो। आता आपण ही डाळ मस्त छान बारीक वाटून घेऊयात। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ही डाळ आपण थोडी थोडी करून बारीक करून घेऊयात। डाळ बारीक करताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। कमी पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ मिक्सरच्या भांड्याला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे थांबून मिक्सरमध्ये ही डाळ बारीक करायची आहे। इथे मी चवीसाठी 1 मिरची वापरलेली आहे। ही डाळ ही तुम्ही पाणी न वापरता मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे किती छान पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्ट एका भांड्यामध्ये अशी काढून घ्यायची आहे। आता आपण तळणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून देऊयात। तेल छान गरम होत आहे तोवर आपण पिठामध्ये काही जिन्नस ॲड करून घेऊयात। अर्धा चमचा जिरे घातलेले आहे, चिमूटभर घातलेला आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे, त्याचबरोबर कोथिंबीरही ॲड केलेली आहे। हे पीठ आपण 3 ते 4 मिनिट असं एकजीव करून घेऊयात, म्हणजे ते हलकं होईल आणि वडे फ्लफी होण्यास मदत होईल। इथे तुम्ही बघू शकता मी एक पळी घेतलेली आहे। पळीला पाणी लावून असा गोळा तयार करून पिठाचा त्याच्यावरती पळीवरती थापून घ्यायचा आहे। वडे बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत व छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता वड्यांना छान असा कलर आलेला आहे। वडे तळत असताना गॅसची फ्लेम लो असावी। गॅसची फ्लेम जास्त असेल तर वडे आतून कच्चे राहण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता छान असे टम्म फुगलेले क्रिस्पी असे मेंदूवडे बनून तयार झालेले आहेत। तुम्हीही तुमच्या घरी मेंदूवडेची रेसिपी ट्राय करून बघा व रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या मुलांना मेंदूवड्याची रेसिपी खूप आवडली आहे। तुम्हालाही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।